नमस्कार, मी हमीद भगवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजची घडामोड. आणि नेहमीच राष्ट्रीय एकमतीचं प्रतीक आणि त्यानुसार सर्व दरम्यानच्या सणाला उत्सवाला महापुरुषांच्या व्यक्तीला आवर्जून उपस्थित असणाऱ्या अर्जुनांच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित अरविंद केदार साहेब आपण या आपल्या मानवते. आज जगभरामध्ये ईद ए मिलाद मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. मुस्लिम धर्माचे धर्मगुरू संस्थापक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत असताना या जगाला शांततेचा आणि ममतेचा संदेश देणारे एकमेव धर्म संस्थापक म्हणून आपण मोहम्मद पैगंबर साहेबांकडे पाहतो. आज जगभर अगदी उत्साहामध्ये मुस्लिम बांधवाबरोबरच इतर सर्व जाती धर्मातील मंडळी आज या ईद मिलाद या सणामध्ये आपल्या बरोबर सामील आहेत. आपल्या सर्वांना ईद मिलादच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देत असताना आज समाजातली परिस्थिती पाहिली तरी दोन जातीमध्ये विभागलं जाते, दोन धर्मामध्ये विभागलं जाते आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना वाटतं की हा उत्सव हा सार्वजनिक झाला पाहिजे. सर्व जाती धर्मातल्या लोकांनी यामध्ये सहभागी झाले पाहिजे आणि मुस्लिम धर्माचा मूळ उद्देश शांती आणि समृद्धीकडे जाणारा मार्ग दाखवला पाहिजे. स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. ही भूमिका या मुस्लिम धर्माच्या धर्मग्रंथामध्ये दिलेली आहे आणि म्हणून कुराणाला साक्षी ठेवून आपण सर्वजण आपलं जीवन व्यतीत करत असताना आज आपल्या सांगोला तालुक्यावर इथल्या शेतकरी राजावर प्रचंड असं दुष्काळाचं सावट दिसतंय. आणि माझी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे, आपण ज्यावेळी या सर्व मिरवणुकीच्या मार्गाने ज्यावेळी आपल्या प्रार्थनास्थळी जाल त्यावेळी या सांगोला तालुक्यामध्ये वरुण राजाची बरसात व्हावी अशी अल्लाह चरणी आपण प्रार्थना करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.